विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण मागील तासामध्ये मागणीचा अर्थ, मागणीच्या काही संकल्पना आहे ती मागणीची संकल्पना, मागणीचे काही व्याख्या आणि आपण मागणी पत्रक जे आहे तर या बाबीचा अभ्यास मागील तासामध्ये केला. आता आपल्याला या तासामध्ये जो अभ्यास करायचा आहे तो आहे मागणीचा नियम. आणि मागणीचा नियम जो आहे तर मागणीचा नियम हा डॉक्टर मार्शल यांनी हा नियम मांडलेला आहे किंवा त्याची मांडणी केलेली आहे. आणि मागणीचा नियम म्हणजे काय आहे तर मागणीचा नियम यामध्ये वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी या दोहोंमधील जो संबंध आहे त्या संबंधाचा अभ्यास मागणी नियमामध्ये केला जातो. आता आपण देखील डॉक्टर मार्शल यांना जो सामान्य व्यवहारामध्ये अनुभव आला तोच अनुभव त्यांनी सिद्धांताच्या रूपानं मांडलेला आहे. आपण सुद्धा जेव्हा बाजारामध्ये जातो तेव्हा बाजारामध्ये आपण काय करतो की एखादी वस्तू एका दुकानदाराकडे कमी किमतीची आहे आणि तीच वस्तू दुसऱ्या दुकानदाराकडं जास्त किमतीची आहे. तर आपण काय करतो की ज्या ठिकाणी वस्तूची किंमत कमी आहे त्या ठिकाणी वस्तूची खरेदी करतो. आणि हा जो अनुभव आहे म्हणजेच काय आहे की आपण स्वस्त वस्तू खरेदी करतो आणि महाग वस्तू जे आहेत जिथे आहेत त्या ठिकाणी आपण वस्तू खरेदी करत नाही. आणि मग हाच सामान्य व्यवहारामध्ये येणारा जो अनुभव आहे तर तो अनुभव डॉक्टर मार्शल यांनी सिद्धांत रूपाने मांडला आणि मग त्यालाच आपण मागणीचा नियम असे म्हणतो. आणि हा जो मागणीचा नियम आहे तर या मागणी नियमामध्ये वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी या दोन्हीचा संबंध अभ्यासलेला आहे. आता डॉक्टर मार्शल यांच्या मते मागणीचा जो काही नियम आहे या नियमाची व्याख्या त्यांनी केलेली आहे. मागणी नियमाची व्याख्या करत असताना डॉक्टर मार्शल म्हणतात, इतर परिस्थिती कायम असताना एका वस्तूच्या किमतीत घट झाल्यास त्या वस्तूची मागणी वाढते आणि याउलट वस्तूची किंमत वाढल्यास मागणी घटते. तर ही जी काही आहे ती व्याख्या ही मागणी नियमाची सांगितली जाते. म्हणजे आता व्याख्येवरून आपल्याला काय दिसून येतं की व्याख्येमधून इतर परिस्थिती कायम असताना म्हणजे यासाठी काही गृहीत आहेत आणि ते गृहीत ही महत्त्वाची आहेत. आणि ते गृहीत कायम असताना इतर परिस्थिती कायम असताना एका विशिष्ट वस्तूची किंमत वाढली तर वस्तूची किंमत घटली कमी झाली तर त्या वस्तूची मागणी वाढते आणि त्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाल्यास मागणी कमी होते घटते. तर हा त्याचा नियमाचा अर्थ. आणि मग या डॉक्टर मार्शल यांच्या ही जी नियम आहे तर यावरून असे दिसून येते की मागणी नियमावरून असे दिसून येते की वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यामध्ये व्यस्त स्वरूपाचा संबंध आहे. यामध्ये जो संबंध आहे तर तो कसा संबंध आहे तर दोन्हीमध्ये असणारा जो संबंध आहे तर तो व्यस्त स्वरूपाचा संबंध आहे. म्हणजे दोन्हीमध्ये एकामध्ये वाढ होते तर एकामध्ये घट होते आणि दुसऱ्यात घट होत असताना पुन्हा पहिल्यामध्ये वाढ होते. म्हणून यामध्ये असणारा जो संबंध आहे तो व्यस्त स्वरूपाचा किंवा त्याला आपण ऋणात्मक संबंध असे म्हणतो. आणि मग
हा जो मागणीचा नियम आहे तो मॅथमॅटिकली भाषेमध्ये असा लिहिला जातो, डी इज इक्वल टू फंक्शन ऑफ टी. म्हणजे वस्तूची मागणी जी आहे ती कशावर अवलंबून आहे, वस्तूच्या किमतीवर अवलंबून आहे. आणि यांच्यामध्ये असणारा जो संबंध आहे तो संबंध म्हणजे या दोन्हीमध्ये व्यस्त स्वरूपाचा संबंध आहे, ऋणात्मक संबंध आहे, विरोधी संबंध आहे, ज्याला इंग्रजीमध्ये इनव्हर्स असं म्हणतात. इनव्हर्स. तर इनव्हर्स यामध्ये रिलेशनशिप जे आहे ते इनव्हर्स स्वरूपाचं आहे. आणि मग हा जो नियम आहे तर तो नियम आपण सुरुवातीला आता या नियमाची जी गृहीते आहे ती गृहीते आपण पाहूया. आता या नियमाची गृहीते जी आहेत तर ती गृहीते आपण सुरुवातीला अभ्यासूयात. आता यामध्ये हा जो मागणीचा सिद्धांत आहे तर हा मागणीच्या सिद्धांतामध्ये आपण त्याची व्याख्या करत असताना पाहिलं की इतर परिस्थिती कायम असते. आता इतर परिस्थिती म्हणजे काय, तर काही गृहीत आहेत आणि ती गृहीत काय आहेत, कायम आहेत किंवा ती गृहीताला धरून हा सिद्धांताची या नियमाची मांडणी ही केलेली आहे. आणि मग इतर परिस्थिती म्हणजे गृहीत परिस्थिती. आणि मग इतर परिस्थिती जी आहे तर त्यामध्ये काही गृहीत घेतली जातात आणि त्यानुसार मग या सिद्धांताची मांडणी ही केलेली आहे. आता पहिलं गृहीत आहे यामध्ये, पहिलं गृहीत आहे ग्राहकाचे उत्पन्न स्थिर आहे. पहिलं गृहीत काय आहे की ग्राहकाचे उत्पन्न स्थिर आहे, त्यामध्ये बदल होत नाही. आणि मग उत्पन्न व मागणी यात समसंबंध असतो. आपण पाहतो की जर एखाद्या उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली तर त्याच्या मागणीमध्ये सुद्धा वाढ होते, कारण त्याच्याकडे जास्त पैसा आल्यामुळे तो जास्त मागणी करू शकतो. याउलट उत्पन्नात जर घट झाली तर त्याच्या मागणीमध्ये सुद्धा काय होते, घट होते. आणि मग ही जी घट आहे तर ती आपण थोडक्यामध्ये सांगतो की मागणी आणि उत्पन्न यामध्ये जो संबंध असतो तो धनात्मक किंवा ज्याला आपण समसंबंध असं म्हणतो. आणि त्यामुळे मग यासाठी काय केलेलं आहे की किमतीत बदल होण्याची शक्यता नसते. आणि मग केवळ किंमत व मागणी यातील संबंध स्पष्ट करण्यासाठी डॉक्टर मार्शल यांनी या ठिकाणी ग्राहकाचे उत्पन्न स्थिर असते असे गृहीत धरलेले आहे किंवा गृहीत केले आहे. त्यानंतर दुसरं गृहीत आहे की इतर ज्या वस्तू असतात आणि मग इतर वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूच्या किमतीसुद्धा स्थिर असतात. आता मग एखाद्या वस्तूच्या संबंधित इतर अनेक वस्तू अस्तित्वात असतात. मग आपण त्याला पर्यायी वस्तू म्हणतो, परस्पर पूरक वस्तू म्हणतो. तर अशा एका वस्तूसाठी अनेक वस्तू ह्या पर्यायी असतात. आणि मग पर्यायी असल्यामुळे काय होतं की एखाद्या वस्तूची किंमत वाढली की आपण लगेच दुसरा त्याचा पर्याय शोधतो. परंतु डॉक्टर मार्शल यांनी इतर वस्तूच्या किमतीसुद्धा स्थिर असतात असं गृहीत घेतलेलं आहे. आणि मग कमी अधिक प्रमाणात मूळ वस्तूच्या जागी या वस्तूचा वापर करणे शक्य असते. परिणामी इतर वस्तूच्या किमतीत बदल झाल्यास उपभोक्ते त्या वस्तूकडे आकर्षित होतील आणि मग त्या वस्तूची मागणी मात्र काय होईल, वाढेल. मग यामुळे काय होईल की मूळ वस्तूच्या मागणीवर त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून डॉक्टर मार्शल यांनी असं गृहीत घेतलेलं आहे की इतर वस्तूच्या किमती देखील कशा असतात, स्थिर असतात. त्यानंतर
तिसरं गृहीत आहे भविष्यकालीन किंमत स्थैर्य. भविष्यकाळात वस्तूच्या किमती बदलण्याची शक्यता असल्यास वर्तमान काळात काय होईल, त्या वस्तूची मागणी वाढेल. म्हणजे त्या वस्तूच्या मागणीवर परिणाम होतो, त्या वस्तूची मागणी वाढते. जर भविष्यामध्ये वस्तूच्या किमती वाढणार आहे असं जर आपली शक्यता असेल, संभाव्यता असेल, तर त्या वस्तूची मागणी आजच काय होते, वाढते. आणि मग भविष्यात वस्तूची किंमत वाढेल असा जर ग्राहकाचा अंदाज असेल तर सद्यस्थितीत त्याच किमतीत मागणी मोठी वाढ घडून येते. त्याच किमतीमध्ये मागणीमध्ये मात्र काय आहे, मोठी वाढ घडून येते. आणि या उलट जर आपण पाहिलं की भविष्यात एखाद्या वस्तूच्या किमती घटणार आहे असा जर भाकीत असेल, अंदाज असेल, तर मग त्या वस्तूचा काय करतो ग्राहक, सध्याच ती वस्तू खरेदी करण्याचे थांबवतो. परिणामी काय होतं की त्या वस्तूची मागणी ही कमी होते. म्हणून भविष्यकालीन किंमत स्थैर्य जे आहे तर ते सुद्धा डॉक्टर मार्शल यांनी गृहीत घेतलेलं आहे की भविष्यकालीन वस्तू ज्या काही किमती आहेत त्या किमतीसुद्धा कशा आहेत, स्थिर आहेत, त्यामध्ये स्थैर्य आहे. त्यानंतरचं गृहीत आहे की पर्यायी वस्तूच्या संख्या ज्या आहे त्या संख्यासुद्धा कशा असतात, स्थिर असतात, त्यामध्ये बदल होत नाहीत. आणि अगोदर सांगितलं की आपण बऱ्याच वस्तू अशा आहेत की त्या वस्तूला पर्यायी वस्तू असतात, तशाच त्या वस्तूसाठी काही परस्पर पूरक वस्तू देखील असतात. आणि मग सामान्यतः प्रत्येक वस्तूला जवळचे व दूरचे पर्याय असतात. आणि मग मूळ वस्तूऐवजी पर्यायी वस्तूचा वापर परिस्थितीनुरूप ग्राहक वर्ग करत असतो. आणि मग आपण पाहतो की आता पर्यायी वस्तूचं उदाहरण काय आहे, चहा आणि कॉफी आहे, पर्यायी वस्तू आहे. गूळ साखर आहे, पर्यायी वस्तू आहे. त्यानंतर आपण सांगतो की अशा अनेक वस्तू आहेत की ज्याला वेगवेगळे पर्याय आहेत. आणि मग चहा व कॉफी या पर्यायी वस्तू गृहीत धरल्यास चहाची किंमत जर वाढली तर त्याचा परिणाम काय होतो, कॉफीच्या मागणीवर होतो. आणि मग कॉफीच्या किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम काय होतो, चहाच्या मागणीवर होतो. म्हणजे पर्यायी वस्तू ज्या आहेत तर पर्यायी वस्तूच्या एकमेकीच्या किमती जर वाढल्या तर त्याचे परिणाम हे दुसऱ्या वस्तूवर होतात, दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर होतात. आणि मग यामुळे काय होतं की वस्तूचे पर्याय नाहीत असे मानले जाते. आणि मग त्यामुळे काय केलं जातं की पर्यायी वस्तूची संख्या जी आहे ती संख्या स्थिर ठेवली जाते, त्यामध्ये वाढ केली जात नाही. आणि त्यामुळे मग त्यामध्ये जर वाढ केली तर मग पर्यायच आपोआप कमी होतात. आणि मग यामुळे मग काय आहे की हा जो मागणीचा नियम आहे तो मागणीचा नियम आपल्याला स्पष्ट करता येतो. तर हे एक त्याचं गृहीत सांगितलं जातं. त्यानंतर दुसरे 5वे गृहीत आहे लोकसंख्या स्थिर असते. आता लोकसंख्या म्हणजे उपभोक्त्याची संख्या. लोकसंख्या म्हणजेच काय आहे, अर्थव्यवस्थेतील उपभोक्त्यांची संख्या. आणि मग उपभोक्त्यांना दैनंदिन जीवनामध्ये अनेकविध वस्तूची गरज असते. लोकसंख्या वाढल्यास त्याचा परिणाम मागणीवर होतो, मागणी वाढते. आणि मग यासाठी किंमत बदलण्याची गरज नाही. मग किंमत व मागणी यातील संबंध स्पष्ट करण्यासाठी लोकसंख्या विश्लेषण काळात स्थिर राहते असे मानले जाते. म्हणून लोकसंख्या जी आहे तर ही लोकसंख्या यामध्ये स्थिर असलेले आपल्याला गृहीत घेतलेलं आहे. त्यानंतरचं गृहीत आहे नैसर्गिक घटकात स्थैर्य. नंतरचं गृहीत आहे नैसर्गिक घटक जे आहेत तर या नैसर्गिक घटकामध्ये स्थैर्य आहे, त्यामध्ये बदल होत नाहीत. कारण नैसर्गिक घटकांचा प्रभाव उत्पादन व्यवस्थेवर होत असतो. आणि मग उत्पादन व्यवस्थेवर झाल्यामुळे त्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या वस्तूच्या संख्या ही जर कमी झाली तर त्याचा परिणाम मागणीवर किमतीवर होतो. आणि म्हणून विशेषतः शेतमालाच्या उत्पादनावर नैसर्गिक संकट जे आहेत त्या नैसर्गिक संकटांचा
घटकांचा आत्यंतिक प्रभाव असतो. आणि मग निसर्गाची अनुकूलता उत्पादन वाढ घडवून आणते आणि प्रतिकूलता काय करते, उत्पादनात घट घडविते. याचा परिणाम काय होतो, किंमत व मागणी दोहोंवर घडून येतो आणि त्यामुळे नैसर्गिक घटकात स्थैर्य तर आपण सरासरी स्थैर्य असते असे मानले आहे. आणि शेवटी आहे की ग्राहकांच्या पसंतीची स्थिरता, म्हणजे ग्राहकांच्या आवडीनिवडी पसंती या स्थिर असतात. कारण ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि पसंती बदलल्या तर वस्तूची मागणी देखील काय आहे, बदलत असते. आणि म्हणून मानवी स्वभाव हा सतत नवीन शोध घेत असतो आणि मग ग्राहकांची पसंती बदलल्यास वस्तूच्या किमती कमी होऊन त्या वस्तूची मागणी वाढणार नाही. आणि म्हणून ग्राहकांच्या आवडीनिवडी पसंती या स्थिर असतात असं गृहीत घेतलेलं आहे. आता आपण हा जो मागणीचा नियम आहे तो मागणीचा नियम पत्रका, ज्याला आपण तक्ता आणि आकृतीद्वारे स्पष्ट करूया. आता आकृती आहे, मागणी नियमाची गृहीते पाहिल्यानंतर आपण मागणी नियमाचे जे स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण तक्त्याच्या साहाय्याने आणि आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करूया. या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे. साखरेची किंमत आणि साखरेची मागणी असे 2 कॉलम दिलेले आहेत. साखरेची किंमत कॉलममध्ये आहे 15 रुपये प्रति किलोग्रॅम, 17 रुपये, 19 रुपये आणि 20 रुपये. आता हे उदाहरणादाखल आहे. ॲक्च्युअल यापेक्षा जास्त किमती आहेत. साखरेची मागणी किलोग्रॅममध्ये दिलेली आहे 1000, 900, 800 आणि 700. आता यामध्ये बघा की तक्त्याचे स्पष्टीकरण करत असताना साखरेची किंमत 15 रुपये प्रति किलो असताना जी काही ग्राहकांची मागणी आहे, साखरेची मागणी आहे ती आहे 1000 किलो एवढी. 1000 किलो एवढी साखरेची मागणी आहे. साखरेच्या किमतीमध्ये 15 रुपयावरून 17 रुपये प्रति किलोग्रॅम वाढ झाली. त्यामुळे साखरेची मागणी काय झाली, घटली आणि ती 1000वरून 900 किलोग्रॅम एवढी झालेली दिसून येते. त्यानंतर पुन्हा साखरेची किंमत आणखीन वाढली, 19 रुपये प्रति किलोग्रॅम झाली. त्यामुळे पुन्हा साखरेची मागणी आणखीन घटलेली आपल्याला दिसून येते आणि ती झाली 800 किलोग्रॅम. त्यानंतर पुन्हा साखरेची किंमत जी आहे ती 20 रुपये प्रति किलोग्रॅम झाल्यानंतर साखरेची मागणी आणखीन कमी झाली आणि ती आहे 700 किलोग्रॅम. तर मग याचा अर्थ काय आहे की वस्तूची किंमत जी आहे, वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होते आणि त्याच वेळेस काय होतं की वस्तूची मागणी जी आहे ती घटत जाते, कमी होत जाते. आणि मग या दोन्हीमध्ये असणारा जो संबंध आहे तर तो आपल्याला व्यस्त स्वरूपाचा दिसून येतो की वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होत असताना वस्तूची मागणी कमी होते आणि याउलट काय असेल की वस्तूची किंमत कमी होत असताना मागणी वाढेल. तर यावरून आपल्याला वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी या दोनोंमध्ये असणारा जो संबंध आहे तो व्यस्त स्वरूपाचा संबंध स्पष्ट होतो. आता त्यानंतर आपल्याला आकृतीच्या साहाय्याने स्पष्टीकरण करायचं आहे. आता वरचीच आपण आकडेवारी जी आहे तीच आकडेवारी आपण काय केलेली आहे, आकृतीच्या साहाय्याने तिचं स्पष्टीकरण आपल्याला करायचं आहे. आता बघा आकृतीमध्ये हा जो क्षय अक्ष आहे तर क्षय अक्षावर आपण वस्तूची मागणी, म्हणजे हा जो आडवा अक्ष आहे त्याच्यावर आपण वस्तूची मागणी दर्शवलेली आहे. आणि हा जो वाय अक्ष आहे तर यावर आपण काय केलेलं आहे, ए अक्ष, त्यावर आपण वस्तूची किंमत दर्शवलेली आहे. आणि प्रत्येक वस्तूच्या किमतीला 15 रुपये असताना किती मागणी होती तर त्याचा आपण बिंदू काढला. 16 रुपये मागणी, 17, 18, 19 आणि 20 अशी वस्तूची किंमत वाढत गेल्यास मागणी कमी झाली आणि त्याचे बिंदू आपण काय केले, एका सरळ रेषेमध्ये हे जोडलेले आहे. झालं. आता
आपल्याला स्पष्टीकरण देत असताना स्पष्टीकरण द्यायचं की आकृतीत क्षय अक्षावर वस्तूची मागणी, ए अक्षावर वस्तूची काय आहे किंमत दर्शवलेली आहे. आणि मग वस्तूच्या किमतीनुसार मागणी परिमाण विचारात घेऊन वेगवेगळे बिंदू काय केलेले आहेत आपण आलेखपत्रावर मांडून त्याची एक रेषा जोडली. आणि मग ती रेषा अशी दिसते की काय आहे, ती रेषा डावीकडून म्हणजे इकडून उजवीकडे खाली जाणारी आपल्याला दिसून येते. म्हणजे डावीकडून उजवीकडे अशी खाली, तर ती आपल्याला काय आहे उतरती किंवा कमी कमी होत जाताना दिसून येते. आणि म्हणून वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यामध्ये असणारा जो संबंध आहे तो संबंध व्यस्त स्वरूपाचा संबंध आहे हे स्पष्ट होते. आता मागणी नियम जो आहे, तर मागणी नियम प्रत्ययास येण्याची काही कारणं आहेत. त्यामधलं पहिलं कारण, मागणी नियम हा प्रत्ययास का येतो, तर त्याचं पहिलं कारण सांगितलं जातं की घटत्या सीमांतोपयोगितेचा नियम. आता घटत्या सीमांतोपयोगितेचा नियम काय आहे की उपभोक्त्याकडे असलेल्या वस्तूच्या साठ्यात जसजशी वाढ होत जाते तसतसे त्या वाढीव साठ्यापासून मिळणारी जे उपयोगिता आहे, जे मिळणारं समाधान आहे ते क्रमशः घटत जाते. उदाहरणार्थ आपल्याकडं काय आहे की आपल्याकडे एक पेन आहे, त्याची उपयोगिता जास्त आहे. नंतर आपल्याकडे दुसरा पेन आला, तिसरा आला, चौथा आला, पाचवा आला. पण आपल्याला पाचव्या पेनपासून जी वस्तूची उपयोगिता मिळते ती पहिल्या पेनपेक्षा नक्कीच कमी असते. कारण आपल्याकडे जसा एखाद्या वस्तूचा साठा वाढत जातो तसे त्या वस्तूपासून मिळणारं समाधान मात्र आपल्याला काय होतं कमी कमी होत जातं. आणि म्हणून हा जो घटत्या सीमांतोपयोगितेचा नियम आहे, तर हा नियम, या नियमामुळे हा मागणीचा नियम प्रत्ययास येतो. कारण उपभोक्ता वस्तूची किंमत व वस्तूपासून मिळणारी उपयोगिता यात तुलना करीत असतो. आणि तुलना केल्यामुळे वाढत्या किमतीच्या तुलनेने उपयोगिता मात्र कमी कमी असते. परिणामी तो वस्तूचे नग कमी खरेदी करतो आणि किंमतीत वाढ झाल्यास मागणीत घट होण्याचे हे महत्त्वाचे कारण आहे. म्हणजे घटत्या सीमांतोपयोगितेचा नियम यामुळे मागणी नियम प्रत्ययास येतो. त्यानंतर दुसरा आहे की वस्तूची किंमत, हा सुद्धा एक महत्त्वाचा मागणी नियम प्रत्ययास येण्याचं कारण आहे. कारण एखाद्या वस्तूची किंमत जर कमी झाली तर त्या वस्तूची उपभोक्ते काय करतात, अधिक खरेदी करतात. आणि वस्तूच्या किमतीत घटल्यामुळे काही नवीन उपभोक्ते देखील या वस्तूची मागणी करतात. म्हणजे याचा एकत्रित परिणाम काय होतो की वस्तूची मागणी जी आहे ती मागणी वाढते, मागणीवर होतो आणि मागणीत वाढ होते. या उलट किमतीत वाढ झाल्यास मागणीत काय होते, घट घडून येते. त्यानंतर आहे गरजांची तीव्रता. उपभोक्त्याच्या गरजा ह्या सगळ्यात सारख्या तीव्रतेच्या नसतात. आपण नेहमी सांगतो की मानवी गरजा ज्या आहेत त्या कमी अधिक तीव्रतेच्या असतात. आणि मग त्यामुळे त्याला गरजांची निवड करता येते. वस्तूची किंमत वाढत असल्यास गरजेची तीव्रता लक्षात घेऊन वस्तू खरेदी करण्याकडे त्याचा कल असतो. याउलट वस्तूची किंमत कमी झाल्यास कमी तीव्रतेच्या आणि गरजांची पूर्तता करण्यासाठी तो वस्तूची खरेदी करतो. आणि मग त्यामुळे किंमत व मागणी यामध्ये जो व्यस्त स्वरूपाचा संबंध आहे तो व्यस्त स्वरूपाचा संबंध आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे की वस्तूचे विविध उपयोग. आपण पाहतो की प्रत्येक वस्तूचे पर्यायी उपयोग आहेत आणि मग वस्तूचे अनेक उपयोग असू शकतात. एखादी वस्तू अत्यंत महत्त्वाच्या उपयोगासाठी व कमी महत्त्वाच्या उपयोगासाठी वापर करण्याची शक्यता असल्यास वाढत्या किमतीस त्या वस्तूच्या महत्त्वाच्या उपयोगासाठी वापर केला जातो. म्हणजे काही वस्तू अशा असतील की अत्यंत महत्त्वाच्या उपयोगासाठी व कमी महत्त्वाच्या उपयोगासाठी वापर करण्याची शक्यता असल्यास वाढत्या किंमत जर वाढत गेली वस्तूची तर आपण अशा वस्तूची जी काही उपयोग आहे तो काय करतो, महत्त्वाच्या उपयोगासाठीच करतो. वस्तूची किंमत वाढत असेल तर आपण त्याचा उपयोग काय आहे महत्त्वाच्याच
कारणासाठी उपयोगासाठी करतो आणि मग या स्थितीतसुद्धा आपल्याला वस्तूची मागणी आणि वस्तूची किंमत यामध्ये व्यस्त स्वरूपाचा संबंध आढळून येतो. आणि मग मागणी नियम अनुभव येण्यासाठी ही जी वरील कारणं आहेत तर ही कारणे जबाबदार आहेत असं सांगितलं जातं. कारण किंमत वाढल्यास मागणीत घट होते व किंमत घटल्यास मागणीत वाढ होते आणि त्यामुळे मागणीचा वक्र जो आहे मागणी वक्र जो आहे तो डावीकडून उजवीकडे अधोगामी उतरता किंवा ज्याला आपण ऋणात्मक उताराचा असतो घटत जाणारा असतो. आता हा जो मागणी नियम आहे तर या मागणी नियमावर काही टीकासुद्धा केलेल्या आहेत, अपवाद आहेत. मागणी नियमाचे काही अपवाद आहेत आणि मग त्या मागणी नियम हा कुठे लागू पडत नाही तर ते आपल्याला अभ्यासायचं. आता आपण सांगितलं की वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यामध्ये व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो आणि हे मागणी नियम स्पष्ट करतो. परंतु काही वेळेस असंसुद्धा घडून येतं की वस्तूची किंमत वाढल्यामुळे सुद्धा वस्तूची मागणी वाढते. याउलट वस्तूच्या किमती कमी होऊन सुद्धा मागणी काय होत नाही, कमी होत नाही असंसुद्धा घडून येतं. आणि मग अशा काही वस्तू आहेत की त्या मागणी नियमाला अपवाद आहेत की त्या वस्तूच्या संदर्भात मागणीचा नियम काय होतो, लागू पडत नाही. आणि मग अशा वस्तू कोणत्या आहेत, असे अपवाद कोणते आहेत तर मग असे काही अपवाद या मागणी नियमाला आहेत आणि मग त्या मागणी नियमाचे हे जे अपवाद आहेत तर ते अपवाद आपल्याला अभ्यासायचे. सुरुवातीला यासाठी अपवाद जो आहे तो आहे गिफेनचा विरोधाभास. आता गिफेनचा विरोधाभास म्हणजे काय तर हे ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ आहेत रॉबर्ट गिफेन आणि या रॉबर्ट गिफेन यांना मागणी नियम जो आहे तो मागणी नियम हलक्या प्रतीच्या वस्तूच्या संदर्भात खरा ठरत नाही हे लक्षात आले. हलक्या प्रतीच्या म्हणजे कोणत्या, निकृष्ट प्रतीच्या, कमी प्रतीच्या वस्तू ज्या आहेत तर या वस्तूच्या संदर्भात मागणी नियम काय खरा ठरत नाही. आणि मग या वस्तूच्या संदर्भात त्यांना काय दिसून आलं तर किंमत वाढल्यास मागणीमध्ये वाढ होते आणि किंमत घटल्यास मागणीत घट होते. आणि मग हे तर मागणी नियमाच्या अगदी विरुद्ध आहे. मागणी नियमाच्या विरुद्ध असल्यामुळे मग त्याला गिफेनचा विरोध असल्यामुळे त्याला आपण विरोधाभास आणि पण हा कोणी मांडला तर ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ रॉबर्ट गिफेन. आणि मग त्यांच्या नावानंच तो ओळखला जातो की गिफेनचा विरोधाभास. आता मग हलक्या प्रतीच्या वस्तू कोणत्या तर उदाहरणार्थ बाजरी आहे, त्यानंतर पाव आहे, त्यानंतर नाचणी आहे. तर अशा ज्या काही वस्तू आहेत की ह्या आपण हलक्या प्रतीच्या वस्तू मानतो. मग आपण उदाहरण सांगूया की उदाहरणार्थ बाजरी व उच्च प्रतीची वस्तू आहे गहू आहे ना. तर आपण काय करतो की या धान्याच्या मागणीबाबत सुद्धा आपल्याला असे निदर्शनास येते, दिसून येते की गहू या धान्यासाठी मागणीचा नियम प्रत्ययास येतो आहे ना. परंतु बाजरीसाठी हा जो नियम आहे तो नियम प्रत्ययास येत नाही. कारण बाजरीसाठी किंमत वाढली तर मागणी वाढते. कारण गव्हाच्या किमती तुलनेने त्यापेक्षा कितीतरी अधिक असतात. मग ग्राहक काय करतात की गहू ही अधिक महाग आहे त्यापेक्षा गव्हाची खरेदी बंद करून ते बाजरीची खरेदी करतात. परिणामी बाजरीच्या किमती वाढलेल्या असल्या तरी बाजरीची किंमत जास्त असली तरी मागणी जास्त केली जाते. याउलट बाजारातील बाजरीची किंमत घटते तेव्हा गव्हाच्या किमतीसुद्धा कमी झालेल्या असतात. परंतु ग्राहक जे आहेत तर ते ग्राहक काय करतात की ग्राहक बाजरीची खरेदी जी आहे ती खरेदी थांबवितात आणि गव्हाच्या किमती कमी झालेल्या आहे म्हणून गव्हाची मागणी वाढवितात. म्हणजे काय झालं की बाजरीच्या किमती कमी होऊनसुद्धा बाजरीची मागणी जी आहे ती मागणी घटत गेली, कमी होत गेली. उलट त्यावरील जो पैसा आहे तो ग्राहकांनी काय केला, गहू खरेदीवर खर्च केला आणि गहू खरेदी केला. म्हणजेच बाजरीची किंमत कमी होऊनही मागणीत मात्र घट झालेली असते. आणि मग यावरून हलक्या प्रतीच्या ज्या काही वस्तू असतात त्या वस्तूला हा नियम लागू पडत नाही आणि या वस्तूच्या बाबतीत
मागणी वक्र जो आहे तो डावीकडून उजवीकडे धनात्मक असतो, वर जाणारा असतो. म्हणजे आपला एरवी जो ऋणात्मक असतो तर तशा प्रकारचा असत नाही, तर तो धनात्मक असतो आणि डावीकडून उजवीकडे वर जातो. त्यानंतर दुसरा अपवाद आहे जीवनावश्यक वस्तू. आता जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत, मग यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आपण सांगतो. आणि मग या मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करणाऱ्या ज्या काही गरजा आहेत, या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या काही वस्तू आणि सेवांची मागणी केली जाते, ज्याला आपण जीवनावश्यक वस्तू म्हणतो. आणि मग या जीवनावश्यक वस्तूच्या विषयी हा नियम लागू पडत नाही. उदाहरणार्थ अन्नधान्य आहे, कापड आहे, घर आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे, तर इत्यादी किमती बदलल्या तर त्याचा मागणीवर विशेष परिणाम होतो. म्हणून जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या जीवनावश्यक वस्तूच्या बाबतीत हा नियम लागू पडत नाही. त्यानंतर आहे प्रतिष्ठेच्या वस्तू. आता काही वस्तू ह्या प्रतिष्ठेच्या असतात आणि प्रत्येक समाज व्यवस्थेमध्ये नागरिकांच्या प्रतिष्ठेच्या काही समजुती असतात. भारतीय नागरिक सोन्याचे दागदागिने प्रतिष्ठेचे मानतात, 4 चाकी वाहन असेल ते प्रतिष्ठेचे मानतात, किंवा घरातील अंतर्गत सजावट असेल ते सुद्धा प्रतिष्ठेचं मानलं जातं. मग आपण इतरांपेक्षा काही वेगळे आहोत हे वेगळे दाखवण्यासाठी, वेगळे दर्शवण्यासाठी, आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी या वस्तूचा वापर हे भारतीय नागरिक करतात किंवा जो मानव आहे तो मानव. आणि मग त्यामुळे काय होतं की जेवढी वस्तू महाग असेल तेवढी वस्तू बाळगणे प्रतिष्ठेचे मानले जाते. आणि मग त्यामुळे या प्रतिष्ठेच्या वस्तूच्या किमती किती जरी वाढल्या तरी त्यांची मागणी मात्र काय होत नाही, कमी होत नाही. आणि मग या वस्तू ज्या आहेत तर ह्या वस्तू या मागणी नियमाला अपवाद ठरतात. त्यानंतर आहे भविष्य काळात वस्तूची टंचाई निर्माण होण्याची शक्यता. असं जर असेल तर यामुळे सुद्धा हे सुद्धा मागणी नियमासाठी अपवाद आहे. कारण आपण नैसर्गिक कारणे असतील, युद्ध, मंदी यामुळे भविष्यकाळात वस्तूची तीव्र टंचाई उद्भवण्याची शक्यता असल्यास नागरिक सद्यस्थितीत वस्तूची खरेदी करून वस्तूचा साठा मोठ्या प्रमाणावर निर्माण करतात. आणि मग जर भविष्यामध्ये एखाद्या वस्तूची किंमत वाढणार आहे असं जर वाटलं तर ते सध्याच वस्तूची खरेदी करून तिचा साठा आपल्याजवळ निर्माण करतात. आणि मग प्रचलित त्या वस्तूची किंमत किती वाढलेली असेल तरी साठा केला जातो, कारण भविष्यात त्या वस्तूची आणखीन किंमत वाढणार आहे. म्हणून भविष्यकाळात वस्तूची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असेल तर ती सुद्धा यासाठी अपवाद ठरते, अपवाद आहे. तर अशा पद्धतीने मागणी नियमाचे हे अपवाद सांगितले जातात. आणि अशा पद्धतीने आपण हा जो मागणी नियम जो आहे तो मागणी नियमाचा अभ्यास केला. तर यामध्ये मागणी नियमाचा अभ्यास करत असताना आपण मागणी नियमाची व्याख्या जी आहे, व्याख्याचा सुरुवातीला अभ्यास केला. त्यानंतर आपण गृहीते अभ्यासली, त्याची काय गृहीते आहेत त्या गृहीतांचा अभ्यास केला. त्यानंतर आकृतीचे तक्ता आणि आकृतीद्वारे स्पष्टीकरण, तक्ता व आकृती या दोन्हीद्वारे आपण काय केलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि शेवटी आपण त्याचे काही अपवाद बघितले की मागणी नियम हा कोणत्या घटकासाठी, कोणत्या वस्तूसाठी अपवाद आहे, तर त्या अपवादांचा अभ्यास आपण यामध्ये केलेला आहे. यामध्ये काही अडचणी असतील, समस्या असतील तर त्या आपण गुगल क्लासरूमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. थँक्यू.